एक सनातन मंत्रालय असावं अशी मागणी आता जोर धरू लागली। सनातन धर्म रक्षणासाठी सनातन मंत्रालयाची स्थापना करावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर गोविंद कुलकर्णी यांनी केली। या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र पाठवण्यात आल्याचं कुलकर्णी यांनी नमूद केलं। पुण्यामध्ये मुख्यालय असलेले ब्राह्मण महासंघ सनातन धर्माच्या रक्षणासाठी तसंच संवर्धनासाठी काम करत असल्याचं सांगत डॉक्टर कुलकर्णी म्हणाले की तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या प्रसादात जनावरांची चरबी मिसळली जात असल्याचा प्रकार अलीकडच्या काळात उघडकीस आलाय। त्यामुळे आता सनातन मंत्रालयाची स्थापना करावी अशी मागणी केली जाते। तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने आता मागणी केलेली आहे, सनातन मंत्रालयाची निर्मिती करा अशी मागणी केली आणि या संदर्भात राष्ट्रपतींना पत्रही पाठवण्यात आले। तर अरुण मेहत्रे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। अरुण, खरं तर एक वेगळ्या प्रकारची मागणी सध्या केली जाते, सनातन मंत्रालयाची स्थापना करा अशी मागणी करण्यात आली। नेमकं ब्राह्मण महासंघाचं म्हणणं काय? सनातन धर्माच्या रक्षणासाठी देशामध्ये सनातन मंत्रालयाची म्हणजे स्वतंत्र सनातन मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी किंवा अशा मागणीचं पत्र ब्राह्मण महासंघाच्या वतीनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आलेलं आहे। अलीकडच्या काळात तिरुपती मंदिरामध्ये घडलेली घटना, त्यामध्ये प्रसादामध्ये चरबीचे अंश सापडले आणि यावरून हिंदू समाजामध्ये संताप व्यक्त होतोय। मंदिर असू देत किंवा देशामध्ये धार्मिक स्वातंत्र्य असावं, त्याचप्रमाणे धर्मशास्त्रानुसार मंदिरांचं कामकाज व्हावं या अपेक्षा या निवेदनामध्ये व्यक्त करण्यात आलेल्या आहेत। आणि या दृष्टिकोनातून देशामध्ये स्वतंत्र सनातन मंत्रालय असावं, जेणेकरून त्या मंत्रालयाला एक स्वतंत्र विभाग आणि प्रशासकीय विभाग आणि स्वतंत्र मंत्री असतील, जे हिंदू धर्माच्या किंवा सनातन धर्माच्या रक्षणासाठीचे निर्णय किंवा धोरणाचा पाठपुरावा करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे। अर्थात हे आता निवेदन पातळीवरती किंवा मागणीच्या स्वरूपात मांडणी ही करण्यात आलेली आहे। पुढे केंद्राकडून किंवा मंत्र्यांकडून त्याची कशी दखल घेतली जाईल हे पाहावं लागेल। अरुण, नक्कीच त्यामुळे आता खरं तर केंद्राकडून याची दखल घेतली जाते का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।